काय उपाय चोपडा तालुक्यातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशानं दिनांक 1 जुलै ते 15 जुलै या कालावधीमध्ये तालुकास्तरीय समिती व ग्रामस्तरीय समिती यांच्यामार्फत सर्वेक्षण सुरू असून या माध्यमातून आपण 3 वर्ष व त्यावरील वयोगटातील बालक आपण शोधणार असून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. चोपडा तालुक्यामध्ये एक साखर कारखाना आहे, एक सूतगिरणी आहे, काही खाजगी जिनिंग कंपन्या आहेत, वीटभट्ट्या, हॉटेल व्यावसायिक आणि अन्य झोपडपट्टी अशा ठिकाणी आपण प्रामुख्याने असा शोध घेऊन या बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योग्य ते उपाययोजना करणार आहोत. रावसाहेब, जे आदिवासी नागरिक आहेत ते त्यांचं गाव सोडून शेतामध्ये वगैरे जे कामासाठी येतात त्या बालकांसाठी काय उपयोग? अगदीच आपण संपूर्ण त्या गावाचं गावठाण आणि त्यासोबत शेतमळे हे देखील आपण सर्वेक्षणामध्ये घेतलेले आहे. जो पालक शेतामध्ये मजुरीसाठी थांबलेला आहे, कुटुंबाचा राहतो, अशाची बालकं शाळेमध्ये कुठल्या जवळच्या आपल्याला प्रवेश घेता येईल याची देखील आम्ही या ठिकाणी विचारविनिमय करतो आहोत आणि एकही बालक शाळा प्रवेशावरून वंचित राहणार नाही याची आम्ही खबरदारी घेणार आहोत.